पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटपाबाबत बरंच खलबतं सुरू आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत थेट शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि दोन जागेचा तिढा निर्माण झालेला आहे। त्या दोन जागा म्हणजे पिंपरी विधानसभेची शरद पवारांच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांची आणि त्यांच्याच पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांची। ताई, असं काय तुम्ही सांगितलंय पवार साहेबांच्याकडं किंवा वरिष्ठांकडं जेणेकरून अजित पवारांची राष्ट्रवादी तुम्ही एकत्र आले की याच ठिकाणी तुम्हाला तिकीट मिळायला पाहिजे? काय अट जी आहे ती महत्त्वाची आहे ती टाकली? खरं तर पक्षफुटीनंतर मी एकमेव नगरसेविका होते जी पवार साहेबांसोबत थांबले आणि त्या निष्ठेमुळे पवार साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी सुद्धा दिली। पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे आणि ज्या तेथे युवकांना संधी द्यायची होती म्हणून साहेबांनी मला संधी दिली। आत्ता 2020 मध्ये आत्ता प्रभाग क्रमांक 20 मध्ये जी आरक्षणं आहेत ती आरक्षणं म्हणजे SC सर्वसाधारण आहे। त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही कुणी उभं राहू शकतं। शहरामध्ये आत्ता जे काही प्रवेश झाले त्याच्यामध्ये भाजपचे जे काही पूर्वी निवडून आलेले नगरसेवक आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये दादांच्या गेलेले आहेत, तर तिथे सुद्धा प्रभाग क्रमांक 8 आमच्या भगिनी आहेत, त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा सीमा सावळींबद्दल बोलतो। हां, मी सीमाताईंबद्दल बोलतेय की त्यांच्याकडे सुद्धा SC सर्वसाधारणच आहे। मग तिथे जर त्यांना उमेदवारी मिळत असेल तर इथे सुलक्षणा शिलवंतलाही मिळूच शकते। कारण म्हणजे जितेंद्र ननावरेंना इथं योगेश बहल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी तिकीट देऊ इच्छिते, त्या ठिकाणी तुमची इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर तुम्हाला उमेदवारी मिळेल? बघा, जितेंद्र ननावरे यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाची किती निष्ठा आहे आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी त्यांच्या बरोबर किती आहेत हे मला माहीत नाही, परंतु त्यांचे जे काही पॅनल त्यांनी डिक्लेअर केलंय हे युतीचे चर्चा होण्याच्या आधीचं पॅनल डिक्लेअर आहे। सो त्याच्यामुळे त्यांचा गुंता कसा सोडवायचा ते त्यांचे वरिष्ठ बघतील। म्हणजे सीमाताईंना जर तो न्याय दिला जाणार असेल तर शरद पवार गटाकडून तुम्हाला तसा न्याय द्यावा? तो ऑफकोर्स तो तसा फॉर्म्युला आहेच आहे ना, जे विद्यमान आहेत त्यांची तिकीटं कन्फर्म आहेत। सो त्याच्यामुळे माझी जी जागा आहे आणि तशी आम्ही एकच जागा मागतो, तर शहरामध्ये आम्ही आहोतच किती, जे पवार साहेबांच्या पक्षात आहोत, तर तेवढ्या जागा आम्हाला मिळणारच आहेत। परंतु सुलक्षणा शिलवंतांचं नाव आलं की 2019 विधानसभेच्या सगळ्या ज्या खेळी आहेत त्या परत चर्चेत येतात, तुमच्याबद्दल बऱ्याच खेळी होत असतात, तशीच पुनरावृत्ती परत काय होईल असे काय वाटतंय? नाही बघा, यावेळेस आता राजकारणाची परिस्थिती बदललेली आहे। दादा इतकं संकुचित राजकारण करत नाहीत। आम्ही आदरणीय दादांसोबत सुद्धा काम केलेलं आहे आणि दादांनी 2019ला माझ्यावर अन्याय झाला हे अनेकदा बोलून दाखवलेलं आहे, त्यामुळे त्या अन्यायाची परतफेड यावेळेस दादा नक्की करतील याची आम्हाला खात्री आहे। आणि तिकीट वाटपाचा निर्णय किंवा हा गुंता हा फक्त दादा आणि साहेब हे दोघंच मिळून सोडवणार आहेत, त्यामुळे योग्य प्रकारे योग्य उमेदवाराला न्याय मिळाला जाईल। इम्रान शेख, तुम्ही जिथून इच्छुक आहात तिथं तर राहुल भोसले हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत, मग आता तुम्ही कुठून तिकीट मागताय? पक्षाने सांगितले की राहुल भोसलेंचं काम चांगलं आहे, ते स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे तू महिलेची तयारी कर। आणि मी OBC महिला प्रवर्गातून माझ्या धर्मपत्नी यांना आम्ही तिथून उमेदवारी मागतोय। आणि त्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं इतिहास त्या प्रभागाचा, तर त्या प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या जर असेल अल्पसंख्याक समाजाचं 10-11 हजार मतदारसंख्या आहे आणि SC ST समाजाची 17-18 हजार, म्हणजे आमच्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा मतदारसंघ तिथं 55-60%। म्हणून आजपर्यंत तिथं कधीच भाजपाची तिथं त्या प्रभागामध्ये कधी सत्ता आली नाही किंवा नगरसेवक आला नाही। आणि असं असताना त्याचं लोकसभेचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर सर्व नगरसेवक वेगळे असताना, भाजप पक्ष वेगळा असताना, फक्त तिथं आम्ही आणि आमचे काही कार्यकर्ते असताना आदरणीय अमोलदादांना, खासदार साहेबांना तिथून त्या प्रभागामधून 13,000चं मताधिक्य मिळालं, ते पण गांधीनगर आणि खरावडी हे 17-18 हजार मतदान वेगळं असताना फक्त अजमेर आणि ते 40,000 मतदानामध्ये 13,000चं मताधिक्य आम्हाला मिळतं। वैशाली घोडेकरांच्या जागी म्हणताय की तुम्हाला तिकीट मिळावं? बघा, त्या माजी महापौर आहेत, मी त्यांचा सन्मान करतो, परंतु त्या मागच्या वेळेस ओपन महिलामधून लढल्या होत्या। आता त्यांनी त्यांच्या पक्षाने जर त्यांची भूमिका घेतली तर त्यांनी ओपन महिलामधून लढावं आणि OBCतून आम्हाला द्यावं, कारण की अल्पसंख्याक समाजाचा पूर्ण शहरातून एक चेहरा जाईल आणि महिलाचा चेहरा पुढे नेण्यासाठी आदरणीय अजितदादा सुद्धा त्यात आग्रही असतात। आणि दादांबरोबर मी काम केलेलं आहे, साहेबांबरोबर मी काम केलेलं आहे, संघटनेचा एकत्र संघटना असतानाचा मी अध्यक्ष आहे, त्याच्यामुळं माझ्या मागे दादांची देखील माझ्या बाबतीमध्ये चांगली भूमिका आहे। आणि आदरणीय रोहितदादा असतील, कोल्हे साहेब, सुप्रियाताई, सर्वच जण माझा पक्ष पूर्ण माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या दोघांच्या बाबतीत अन्याय होणार नाही। ताई, पवार साहेबांनी हीच अट जी आहे ते या युती किंवा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे का तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर? आणि कालच्या अजित पवारांच्या बैठकीत सुद्धा या दोन जागांवरती बरीच खलबतं झाली।
हो, तसं म्हणायला काही हरकत नाही, कारण या दोन जागांच्या बाबतीत हा गुंता सुटावा आणि लवकरात लवकर सुटावा म्हणून रोहितदादा आणि आमचे खासदार साहेब सुद्धा या ठिकाणी, अमोलदादा सुद्धा आले होते आणि नंतर याच्यावर चर्चा एकत्रित झाली की जे विद्यमान आहेत त्या जागा राहणारच आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा काही जागांवर उमेदवार नाहीच आहेत, तर त्याच्यामुळे आमच्याकडे 9 आणि 20 ह्या 2 प्रभागांच्या बाबतीतल्या चर्चा यांचा रिझल्ट सकारात्मक आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. तर ज्यावेळेला पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील त्यावेळेला सुलक्षणा श्रीवंत आणि इम्रान शेख यांना न्याय द्यावा असं या ठिकाणी वरिष्ठांकडून सांगितलं जात आहे. परंतु आता हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही जागेचा नेमका तिढा कसा सोडवणार, तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.